कोकण पेजच्या ह्या आजच्या भागामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर आपण आज आहोत सावंतवाडी तालुक्यातील नेमळे या गावामध्ये. आणि नेमळे गावात एक वाडी असतात, त्याचं नाव असं एरंढक वाडी. आणि ह्या एरंढक वाडीमध्ये आपण आज जंगलातील मेव काढण्यासाठी इल्लो असो. इथे खूप जंगलामध्ये चिंच असत, चाफरा असत, तसेच विविध प्रकारची बोरं, जांभळा अशी सगळी ही आपली जी वार्षिक फळं फुलतात म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये त्याची झाडं असतात. ती काढण्यासाठी आपण ना फळं आपण आज जंगलामध्ये जातो आहे. तर माझ्यासोबत असत ना आपले दोन मित्र जे गेले पुढे. प्रणव माझं भाचो असा आणि त्याच्यासोबत एक त्याचा मित्र असा. आणि माझ्यासोबत आपलं कॅमेरामन आपलं साहिल अंगचेकर वेंगुर्ल्यातलं. असे आम्ही 4 जण ह्या जंगलामध्ये चाललो. तोही पण चला माझ्यासोबत, बघूया ही सुंदर आजची जंगलातली सफर. वरती मग इतकी ताकद लावा नको रे. 3-4 जमवणार दाखव बरी या काय पाहिजे आधी हातात एकदा काय मरे कच्चे कच्चे असे ही अर्धी पीक रेड चेरी रेड बेरी ना. या ठिकाणी ना चाफराचा झाड असा आंबट गोड चाफरा लागतात. म्हणजे जसे बेरी असतात किंवा जे चेरी असतात ना त्याप्रमाणे ही लाल रंगाची फळं असतात. आणि ही जंगलामध्येच झाडं असतात जास्त करून. बरेच लोकांनी ह्याची झाडतोड केलेली असतात, म्हणजे आपली जंगलाची साफसफाई करताना वगैरे. तर अशी झाडं तोडू नका. तर आपण ही आता चाफरा या ठिकाणी काढूक जाऊया. तुम्ही टेस्ट केलं अजून ही बघ तू काय करतोय? जवळून शूट करतलो कॅमेरा दिसा फोन दिला होता जवळून शूट करतलो दाखवतलो का मिलिटरी ग्रेड ह्या मध्ये का आयफोनला पडलं बिडलं तर फुटलं नाही ना. हो. तो इकडून शूट करतलो खाली. मी असं ऐकलं आयफोन 17ला मिलिटरी ग्रेड हा सर्टिफिकेशन हा कमेंट्रीचं खूप रिस्की हा बघ कमेंट्रीचं अवकाश रे पुढे जाऊ नको हा फांदी मोडा काढ रे टाक टाक दाखव रे. काहीतरी ते कमेंट्री चल चालू चालू का आधी नको येत एकदम पुढे येऊ नको. तोडू नको 10 आहे तोड बारीक पुढचे येतो तो मित्रांनो, ह्या चाफरांची ही चव असा ना ही आंबट गोड असता. मीन्स व्हिटॅमिन सी याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असता. पण जर तुम्ही ही जास्त खाल्लीत तर घशात थोडीशी खवखव होतली किंवा तुमका सर्दी खोकला पण होऊ शकता. त्यामुळे कमी प्रमाणामध्येच ही फक्त खायची. ही लागताना बघा कधी कधी ही झाडात एवढी लागतात ना की पान पण दिसणार नाही, एवढ्या प्रमाणात ही चाफरा लागतात. आता या झाडात बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालीत, कारण आता सीझन संपत चाललो हा. त्यामुळे जास्त करून ह्याचो मार्च महिना म्हणजे उन्हाची ताप पडताना त्यावेळी ही चाफरा लागतात आणि लगेच पिकान मोकळी होतात.
नको. हा ना. बरी लागली. बरं आहो दादू तुमची नाकात फोटो काढू लागले आणि कसली लागली हो. आपल्या कोकणामध्ये ना हे असे रानमेवे ना खूप सारे असतात ज्याचं आपले कोकणी लोक पुरेपूर फायदा घेणत नाही, घेणारे लोक घेतात. तर काय होतं, ही चेरी असतात ना ही बाजारामध्ये आपण सेल पण करू शकतो आणि ह्याच्यापासून पैसेही कमवू शकतो. ह्या रानामध्ये अशी खूप सारी ह्या चाफरांची झाडं असतात, पण त्या झाडांपर्यंत कोण पोचणार नाही. जसं की जंगलातलं गुरंढोरं घेऊन जर काही लोक गेली ना तरच त्या ठिकाणी ते जाऊन ते काढतात आणि खातात. ते बघा किती लागलीत बघा. झाडाची फांदी तोडीची लागली कारण सहसा गावनच नाही म्हणून. तर तुमका जर कोकणामध्ये ही जर चाफरा खाऊची असतील ना नक्की भेट द्या. पण मात्र जास्तीत जास्त मार्च एप्रिलचं 15 दिवस पहिले, पण एप्रिलच्या 15 तारखेनंतर काहीही भेटायचं नाही. एवढंच. झाडा तोडू नको म्हणून सांग. असे फांदे आम्ही तुमका दाखवायसाठी तोडला म्हणून सांग. म्हटलं तर एकदम पुढे जाऊ नको. जांभळी सारखे असे फांदे कमजोर असतात. आपल्या गावातली लोक आहेत ना ही अगदी सहज झाडावरती चढतात. ती 4 बसतात. तुम्ही इलास तर चढण्याचा प्रयत्न करू नका. झाडा काटे असतात या ठिकाणी बघा आणि त्याचे फांदे पण कोरम असतात. मी जास्त पुढे डळ्यावर गेल्यावर ती फांदे तुटू शकतात. त्यामुळे ही चाफरा काढताना काळजीपूर्वक काढत जा. स्वर्णिम कोकण